कमळावरती बटन दाबा, संजय सावकारे यांना बहुमताने विजयी करा। मुसाळ विधानसभा मतदारसंघाची येत्या 20 तारखेला निवडणूक आहे। मुसाळ विधानसभा मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना विनंती करतो की गेल्या 15 वर्षाचा तुम्ही इतिहास बघितला असेल। आदरणीय आमदार संजय भाऊ सावकारे यांनी या मतदारसंघात न भूतो न भविष्यती असा विकास कामे आणून विकास घडविलेला आहे आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते केवळ विकासाच्या मुद्द्यावर मतदान मागणार आहोत आणि जनतासुद्धा भरभरून मतदान करेल यात मला पुढेही शंका नाही येईल। या मुसाळ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गल्ली बोळामध्ये विकासाची कामे दिसत आहेत। जनतेला हेच आवाहन करेल की कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका। तुमच्या मतांचा कदाचित दुरुपयोग होऊ शकतो, तर तुमच्या मतांचा दुरुपयोग होऊ देऊ नका। कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका, कोणाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। आपलं मत हे विकासाला असू शकतं, आपलं मत चांगल्या व्यक्तीला असू शकतं, आपलं मत एका काम करणाऱ्या व्यक्तीला असू शकतं। बाकी आपण सुज्ञ आहात। मुसाळकरांवर मला पूर्ण विश्वास आहे की ते 20 तारखेला आपलं कर्तव्य चोखपणे बजावतील आणि आमदार संजय भाऊ सावकारेंना विजयी कर। येणाऱ्या 20 तारखेला आम्ही सर्वांनी मतदान करावं यासाठी आम्ही भुसावळकरांना आणि भुसावळ तालुकावासियांना आवाहन करत आहे। याचं मागचं कारण सर्वात आधी भुसावळ तालुक्यात गेल्या 15 वर्षापासून असलेली शांतता, होणारा विकास, वाढलेला व्यापार या तिघी महत्त्वाच्या मूलभूत ज्या गोष्टी आहे त्या शांततेप्रमाणे सुरू आहे आणि त्या पुढेही सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक समाजाला शांततेची आवश्यकता आहे, प्रत्येक समाजाला विकासाची आवश्यकता आहे, एक चांगल्या भुसावळची प्रत्येक समाजाला आवश्यकता आहे। त्यासाठीच आम्ही मतं मागण्यासाठी आपल्याकडे आलो होतो। आमची जेवढी पूर्ण टीम आहे ती गेल्या 5 वर्षापासून कोणत्या ना कोणत्या कारणानुसार प्रत्येकाच्या कुठं ना कुठं दुःखात सुखानुसार सोबत राहणारी टीम आहे। आज जे उमेदवार आहे आमच्या विरोधातले जे मतं मागताय हे फक्त निवडणुका आल्या की मतं मागण्यासाठी येतात, निवडणुका झाल्या की आपल्या उद्योगधंद्याला लागतात। आमची जी टीम आहे ती 100% स्वतःचा उद्योग करून समाजसेवा करण्याचा नेहमी प्रयत्न करतात आणि आम्ही करत राहू। आम्ही त्यासाठीच मतं मागतो। एक सामाजिक कोणत्याच प्रकारे इथं कोणताच विषय नाही आहे। विकासाच्या माध्यमातून, शांततेच्या माध्यमातून आपल्याला मतदान करायचं आहे। येणाऱ्या 5 वर्ष हे भुसावळसाठी एकदम विकसित राहणार आहे। एकही मत कोणत्याच भूलथापाला बळी न पडता आपण मतदान करावं। व्यापार, व्यवसाय, शांतता, सामाजिक सलोखा भुसावळमध्ये 15 वर्षामध्ये कधीच बिघडला नाही, यापुढेही बिघडणार नाही याची आमच्या सर्वांच्या वतीने शाश्वती आपल्याला दिली जाणार आहे। ह्याकरता सर्वांना हात जोडून विनंती करणार आहे की आपण सुद्धा मतदान करा। आपल्या घरातलं मतदान करून घ्या, आपल्या शेजारी पाजारी पहिले आपली गल्लीतलं मतदान करा, मग आपण दिल्लीतला विचार करू। सर्वांना हात जोडून विनंती। मागच्या 15 वर्षामध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजा कोणत्या आहे या विचारात घेऊन विधानसभेमध्ये जे प्रश्न असतात ते मांडण्याचं काम आणि त्या समस्या सोडवण्याचं काम प्रामुख्याने जर कोणी केलं असेल तर आपल्या लाडके आमदार संजय भाऊ सावकारे यांनी भाजपाच्या माध्यमातून केलेलं आहे। आता 20 तारखेला आपली निवडणूक येणार आहे। आपलं एक मत भरपूर अमूल्य आहे। एका मताने सीट येऊ शकते, एका मताने सीट जातसुद्धा असते। तसं व्हायला नको म्हणून आपल्या अमूल्य मताचं महत्त्व जाणून प्रत्येकाने जी सीट विनर आहे, निवडून येणार आहे, त्याच सीटकडे आपलं मत द्यायला पाहिजे। मी आज सर्व शिक्षण क्षेत्रातील माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या सहकारी बंधूंना हीच विनंती करेल की आपण स्वतःही मतदान कमळाकडे करा। भाजपाच्या माध्यमातून संजूभाऊ सावकारेंना निवडून द्या, ज्यांनी आपल्याला 15 वर्षामध्ये खूप मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे। भाऊंकडे अजून बरेच पर्यायी योजना ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत, त्या 5 वर्षामध्ये ते पूर्ण करू इच्छितात। म्हणून आपले मत फक्त आणि फक्त कमळालाच द्यायचे आहे। आपलं मत वाया जायला नको ही माझी तुम्हाला विनंती। आम्ही सर्व समाजातील लोक संजूभाऊच्या मागच्या एक महिन्यापासून प्रचार करत आहोत आणि लोकांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। मी सर्व समाज बांधवांना आणि भुसावळकरांना नम्र विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला आमदार संजूभाऊ यांना भरघोस मतांनी विजयी करावं। माझी व्यापारी बांधवांना विनंती आहे की मतदानाच्या दिवशी सर्वांनी पहिले मतदान करावं, नंतरच त्यांचा दुकान वगैरे उघडावा ही माझी त्यांना एकदम नम्र विनंती आहे। कारण आमदार संजय सावकारेजी हे एकमेव आमदार आहेत ज्यांनी आमच्या सिंधी समाजावर खूप प्रेम केलेलं आहे। त्यांनी तुम्ही बघू शकता की आमच्या
प्रभागात सिंधी कॉलनी असो, आनंदनगर असो, गोविंद कॉलनी असो, प्रत्येक भागामध्ये निधीतून त्यांनी प्रत्येक आमचा रस्ता करून दिला आहे, गार्डन करून दिला आहे आणि वेगळी वेगळी योजना आम्ही त्यांच्याच माध्यमातून राबवलेली आहे. मी सर्व समाजाचं आणि ते सांगू इच्छितो की आम्ही संजय भाऊ सावकर यांचे ऋणी आहोत. ते ऋण फेडण्यासाठी आम्हाला त्यांना मतदान करून त्यांना भरघोस मतांनी विजयी करायचा आहे. जे लोक म्हणतात की माझ्या एका मताने काय होणार आहे, तर मी त्यांना सांगू इच्छितो की एका मताने आमच्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकार पडलं होतं. तर म्हणून गाफील राहू नका. मतदानाच्या दिवशी आपला बहुमूल्य अधिकार वापरून संजय भाऊ सावकारे यांना विजयी करा. जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. मान्य आमदार संजय भाऊ सावकारे यांना चौथ्या वेळी प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. हे त्याच्यासाठी कारण की त्यांनी भुसावळचा सर्व वार्डाचा, पूर्ण भुसावळ तालुक्याचा फार विकास केला. हे तुमच्या डोळ्यासमोरच आहे. व ते परत निवडून आल्यावरती विकासाचे कोणतेही काम न थांबता करतील, हे आम्हाला गॅरंटी आहे. व सगळ्यांना फक्त हात जोडून कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला न चुकता सकाळी 7 वाजता मतदानासाठी निघून 3 नंबर निशाणीवर संजूभाऊ सावकारे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. जय हिंद, जय श्रीराम. तालुक्याच्या नागरिकांना मी विनंती करतो, संजय भाऊ सावकारांना कमळ या बटनावर दाबून त्यांनी प्रचंड मतांनी निवडून द्या. त्यांनी विकास काम केलेले तालुक्याचे व भुसावळ शहराचे, त्या विकासावर त्यांना मतदान करून प्रचंड मतांना निवडून द्या अशी विनंती. सर्वप्रथम संपूर्ण भुसावळ शहर व तालुक्यातील नागरिकांना सप्रेम नमस्कार. येत्या 20 तारखेला विधानसभा निवडणूक आहे. त्या ठिकाणी आदरणीय आमदार संजयभाऊ सावकारे यांनी आजपर्यंत या भुसावळ शहराचा केलेला विकास हा आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि यापुढे त्यांच्या भविष्यामध्ये बऱ्याच काही योजना आहेत. त्या सगळ्या आपल्याला पूर्ण करण्यासाठी येत्या 20 तारखेला आदरणीय संजयभाऊंच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबावे आणि जास्तीत जास्त प्रचंड संख्येने त्यांना मोठ्या विजयाने निवडून द्यावे अशी मी नागरिकांना विनंती करतो. आणि जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे. कोणीही घरी बसता कामा नये. प्रत्येकाने वेळात वेळ काढून आपलं मतदान नक्की करावं. या मतदान करण्यासाठी सुद्धा मी आपल्या सर्वांना आग्रह करतो. धन्यवाद. आपले लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारामध्ये आणि यांना आमच्या समाजाने आणि आमच्या पूर्ण वार्डाच्या नागरिकांनी त्याला जाहीर पाठिंबा दिला आहे. तुम्ही बघत असाल रोज लहान मोठे समाज जितके आहे हे सर्व समाज स्वतःहून आमचे आमदार संजय सावकारे यांना पाठिंबा दर्शवत आहे. याचा अर्थ 100% आमची जीत कन्फर्म आहे. लोक समजदार आहात ते आपलं मत चुकीच्या ठिकाणी जाऊ नये. आनंद जिंकल्यानंतर आपल्याला पण मतदाराला पण स्वतः आनंद होतो की मी माझं मत वाया गेलं नाही. म्हणून परत सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो तुमचं मत वाया जाऊ देऊ नका. लोकांच्या भूलथावाला पडू नका. लहान लहान काही छोटे मोठ्या पक्षांना आमच्या भाजपाच्या आपल्या हिंदूमध्ये डिवाईड होण्याकरता हे मोठ्या पक्षांनी सुपारी दिलेली आहे आणि त्यांच्या आघाडीच्याच काही पक्षाने सुपारी घेतलेली आहे की कसं हिंदुत्वाचं मत भाजपचं मत कमी होईल. परंतु भाजपचं मत, हिंदूचं मत आणि बाकी सर्व मतदार बंधू भगिनी आणि संजयभाऊ सावकारांच्या प्रेम करणारे नागरिक खूप हुशार आहात. आम्हाला खात्री आहे की आमचं एकही मत डिवाईड होणार नाही. मागच्यापेक्षा नक्कीच यावेळेस भाऊंचं मत लीड हा वाढेल अशी मला अपेक्षा आहे. परत 20 तारखेला सर्व मतदारांनी लवकरात लवकर येऊन कमळ या निशाणीला मतदान करा. 3 नंबरचं बटन आहे. कोणी नाते जर बाहेर गेला असेल त्याला बोलवा. सोबत येताना आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड जे काही आपला आयडी असेल ते घेऊन या आणि संजय भाऊंना मत म्हणजे आपल्या भारत देशाला विकसित करण्याकरता हे मत आहे. भुसावळ शहरामध्ये आम्ही प्रचाराला जात असताना लोकांचा उत्साह इतका आहे. याचं उत्साहाचं कारण एकच आहे की भुसावळ गल्लोमध्ये सर्व ठिकाणी जे कामं केले त्या कामाचं पूर्ण श्रेय हे संजय सावकारांना जातं आणि त्याच कामाच्या माध्यमातून लाडकी बहीण असो की मतदार असो त्याच्या घराच्या बाहेर निघाल्यानंतर जो ते हसून स्वतःहून जो हसते आणि आम्हाला तो समोरचा परिवारच्या सहित ते लोक येत आहे आणि भाऊचा सत्कार सन्मान करत आहे. याच्यातच आमचं जीत आहे. आता भाऊ जागृत व्हा आणि सर्वांनी आमदार संजय सावकारे पाठीशी राहा, हिंदुत्वाच्या पाठीशी राहा आणि कमळ या निशाणीला मतदान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. कमळावरती
बटन दाबा. संजय सावकारे यांना बहुमताने विजयी करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.